शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालंय। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। पांडुरंग सकपाळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची नियुक्ती ही दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून केली गेली होती। दक्षिण मुंबईतील अनेक आक्रमक आंदोलनं पांडुरंग सकपाळ यांनी केलेली होती। दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख ठाकरे गटाचे पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालं। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती आणि अनेक आक्रमक आंदोलनं त्यांनी केलेली होती। त्यांचा सक्रिय सहभाग या आंदोलनांमध्ये होता। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊया। पंकज, फार मोठा धक्का म्हणावा लागेल हा ठाकरे गटासाठी। निश्चितच ठाकरे गटासाठी हा अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण उद्धव ठाकरे आणि त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले पांडुरंग सकपाळ यांचा निधन झालेलं आहे। शिवसेनेची जी मुंबईतली काही महत्वाची आंदोलनं 2000 ते 2010, 12, 15 या काळात गाजली, त्याच्यामध्ये पांडुरंग सकपाळ यांचा महत्वाचा वाटा होता। मग कलेक्टर लँडचा विषय असो, म्हणजे जे मरीन लाईन्स स्टेशनच्या बाजूला जिमखाने आहेत त्या कलेक्टर लँडचा विषय असो, किंवा मग पाकिस्तानी खेळाडूंचं मुंबईत वानखेडेमध्ये प्रॅक्टिस सुरू असो, किंवा इंडिया पाकिस्तान मॅच असो, वानखेडे स्टेडियम मध्ये घुसून खेळपट्टी खोदण्याचा विषय असो, या सगळ्या विषयामध्ये पांडुरंग सकपाळ हे अग्रस्थानी होते। अनेक केसेस या आंदोलनांसाठी त्यांनी घेतलेल्या आहेत। BCCI मध्ये घुसून बैठक चालू असताना पाकिस्तानी खेळाडू येत आहेत त्याचा निषेध करणं, त्यांची प्रॅक्टिस थांबवणं, या सगळ्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता। दक्षिण मुंबई बांधून ठेवण्यात पांडुरंग सकपाळ यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली होती। गिरगाव असेल, काळबादेवी असेल, किंवा मग तिकडचा तो सगळा भाग असेल, तिकडे पांडुरंग सकपाळ यांचं एक हाती वर्चस्व होतं आणि त्यामुळेच मोठा धक्का मातोश्रीला म्हणावा लागेल। त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती, त्यांच्यावरती उपचार सुरू होते। पंकज, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अरविंदजी, फार मोठा धक्का हा तुमच्या सगळ्यांसाठी म्हणावा लागेल, कारण अनेक आंदोलनांमध्ये पांडुरंग सकपाळ हे नाव अत्यंत सक्रिय होतं। आपली श्रद्धांजली। पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेचे विभाग प्रमुख होते। विभाग क्रमांक आम्ही 12 होता। एक अतिशय निष्ठावंत शिवसैनिक आणि उत्तम आयोजन नियोजन करणं, आंदोलनात स्वतः अग्रभागी राहणं। रेल्वेच्या आंदोलनात त्यांना पोलिसांनी जे सोडवलं होते ते तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं, पण निष्ठा कुठे टळली नाही अजिबात। दुर्दैवाने गेले काही महिना ते आजारी पडले। माझ्या 2 निवडणुकीत, खास करून 2014 आणि 2019 लोकसभेच्या निवडणुकीत पांडुरंग सकपाळ असल्यामुळे मला अक्षरशः मी निर्धास्त असायचो। पूर्ण आयोजन नियोजन पद्धतशीरपणे, हुशार आणि आता शिकले सवरलेले असल्यामुळे पत्रकारिता होती त्याच्या अंगामध्ये, आणि असं सर्व गुण संपन्न असा तो कार्यकर्ता होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मध्ये एवढं सगळं झालं तरी सुद्धा ते कुठे ढळले नाही। तेच नव्हे, त्यांचं अख्खं कुटुंब शिवसेनेचे समर्पित भावनेनं काम करतं। म्हणलं तर स्वतःला व्यक्तिशः खूप धक्का आहे की इतका चांगला, म्हणजे ह्या आजारपणात सुद्धा माझ्या निवडणुकीसाठी ते फोनवर अनेकांशी बोलत होते। मी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवत होतो। ते माझ्याशी संपर्क, बाई मी ते बोलले मला बाहेर पडता येत नाही बाई, मला खूप वाईट वाटतं, पण मला बाहेर नाही पडता येत। खूप प्रयत्न केला, म्हणजे आजारपणात ते काही बाहेर आले नाही। दुर्दैवाने आज उद्धवजींवर अतिशय अपार श्रद्धा असलेला वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक आणि आदित्यजींचा स्नेही, त्यांच्यावर सुद्धा त्यांचा मुलगा आमच्या युवासेनेचा पदाधिकारी आहे मोठा, प्रथमेश, आणि सगळं कुटुंब शिवसेनेची आहे। त्या कुटुंबातला, आमच्या कुटुंबातला, नुसता सकपाळांच्या कुटुंबातला नाही, शिवसेनेच्या कुटुंबातला हिरा ढळला आहे। प्रचंड दुःख मला आहे। अरविंदजी, धन्यवाद। आपण आपल्या भावना या ठिकाणी पुढारी न्यूजशी व्यक्त केल्या. जी